भाजपचं लाडक्या सदस्य अभियान. भाजपच्या टार्गेटवर योजनांचे लाभार्थी. शेतकरी आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांवरही लक्ष. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळेच 45,000 कोटींची ही योजना पुढेही सुरू ठेवण्याची कसरत सरकार करत आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपची लाडकीवरच मदार आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सदस्य करून घेण्याची भाजपची रणनीती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना तसं टार्गेटच दिलंय. याशिवाय नमो शेतकरी महासन्मान योजना आणि आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांनाही पक्षाचं सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलंय. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटन पर्व कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावरून विरोधक आक्रमक झाले. ही योजनाच राजकीय हेतून आणली अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. मात्र विरोधकांच्या टीकेनंतर बावनकुळेंनी सारवासारव केली. एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते. हे सातत्यानं समोर आलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात. आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे. काही ठिकाणी ते धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू. निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं. आणि मला वाटतं चुकीचं आहे. मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना, डबल इंजिन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी आहे. त्याकरता पक्षाचं संघटन आम्ही मजबूत करतोय. राज्यामध्ये 3 लाख सक्रिय कार्यकर्ते आम्ही पक्षामध्ये तयार करतो आहे, त्याची नोंदणी करतो आहे. आणि हे 3 लाख कार्यकर्ते डबल इंजिन सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे असा निर्धारच बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर केलाय. त्यासाठी राज्यभरात भाजपचे प्राथमिक सदस्य करून घेण्यासाठी मोहीम राबवली जातीये. आणि त्यामुळेच भाजपची नजर आता विविध योजनांच्या लाभार्थ्यांवर असते. कोणत्या योजनेचे किती लाभार्थी आहेत तेही पाहूया. भाजपचं सभासद लक्ष 1,51,00,000. लाडकी बहीण लाभार्थी 2,20,00,000. मोफत कृषी पंप योजना लाभार्थी 40,00,000. मुंबई, पुणे, नाशिक या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या पालिका जिंकण्याचं टार्गेट भाजपनं ठेवलंय. त्यासाठी स्वबळावर लढण्याची ही तयारी सुरू केली आहे. सदस्य करून लाडकी बहिणीची साथ मिळावी यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. विधानसभेप्रमाणे मनपा निवडणुकीतही लाडक्या बहिणींची माया भाजपवर कायम राहणार का ते पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.